नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली होणार अशी चर्चा सातत्याने होत आहे. खरं तर तुकाराम मुंढे यांनी जो कामाचा धडाका लावला आहे आणि आता सध्या जनमानसामध्ये त्यांची जी प्रतिमा तयार झालेली आहे ती पाहता इतक्यात तुकाराम मुंढे यांची बदली करणं सरकारला महागात पडेल असं दिसतं आहे. तरीसुद्धा तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. अनेक गोष्टी, वादविवाद, प्रवाद तुकाराम मुंढेंच्या एकूणच कार्यशैलीबाबत उपस्थित केले जात आहेत. काहींनी त्यांच्यावर पब्लिसिटीचा स्टंट करत आहे असा सुद्धा आरोप करायला कमी केलेलं नाही. एखाद्या अधिकाऱ्याची प्रतिमा उजळ करायची आणि त्याला पुन्हा आपल्यासोबत जोडायचं असा भारतीय जनता पक्षाचाच डाव आहे असा सुद्धा एक आरोप काही जणांनी केलेला आहे. या आरोपामध्ये किती तथ्य आहे, खरंच तुकाराम मुंढे अशा पद्धतीनं करणार आहेत का, अशा अनेक गोष्टी विचारल्या जात आहेत, उपस्थित केल्या जात आहेत. पण तुकाराम मुंढे यांनी मात्र या सगळ्या चर्चांकडे दुर्लक्ष करत आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवलेला आहे. खरं तर एखादा अधिकारी जेव्हा लोकप्रिय होऊ लागतो तेव्हा त्याचं नेमकं काय करावं हे प्रत्येक सरकारसमोरचा प्रश्न असतो. तसा सध्या तो महायुतीच्या समोरचा सुद्धा प्रश्न आहे. सरकारच्या एकूणच धोरणामुळे सध्या जनता पूर्णपणे भरडलेली आहे, महागाई वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जनतेला फक्त एकच दिलासा मिळतो आहे की आपल्या अन्नामध्ये, आपल्या दुधामध्ये, आपल्या घरामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये जी भेसळ होती आहे त्याचा पाठपुरावा करण्याचं आणि त्याच्यावर पायबंद करण्याचं काम तुकाराम मुंढे करत आहेत. ही त्यांची आजची प्रतिमा तयार झालेली आहे. या लोकप्रियतेचा तुकाराम मुंढे फायदा घेतील, नंतर राजकारणात येतील, अशा अनेक प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरती केल्या जात आहेत. त्याचं काय तथ्य आहे काय नाही ते काळ ठरवेल. पण आत्ता जे खळबळजनक आरोप झालेले आहेत आणि जे जाहीर आरोप झालेले आहे की गुटखा माफियांनी त्यांच्या बदलीसाठी 250 कोटी रुपये जमा केलेले आहेत. मग आता 250 कोटी रुपये दिले कोणाला? मग ते 250 कोटी रुपये दिल्यानंतर खरंच बदली होणार आहेत का? अशा प्रश्नांची उत्तरं कोणालाही मिळत नाही जोपर्यंत तुकाराम मुंढे त्या पदावर आहेत. एकतर असं दिसतं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये तुकाराम मुंढेंना तिथून हलवणं सरकारलासुद्धा कठीण बनणार आहे आणि सरकारकडे कोणतं कारण आहे की तुकाराम मुंढेंना तिथून त्यांनी बदलल्यानंतर ते लोकांना सांगतील की तुकाराम मुंढे यांना आम्ही या ठिकाणाहून बदललं. त्यामुळं सध्याची परिस्थिती पाहता तुकाराम मुंढे या पदावरून बाजूला जातील अशी चिन्ह नाहीत आणि जोपर्यंत त्या पदावर जे आहेत तोपर्यंत त्यांच्या कारवाईचा धडाकासुद्धा चालूच असणार आहे. गल्लोगल्लीमधील अनेक हॉटेल आता सध्या वेट अँड वॉचवर आहे की तुकाराम मुंढे कधी आपल्या हॉटेलवर येतात आणि आपल्या अन्नांची तपासणी करतात आणि कधी आपल्यावर कारवाई होती याची त्यांना भीती वाटत आहे. हा एखाद्या अधिकाऱ्याचा खरं म्हणजे खूप मोठा धाक आहे असं आपल्याला म्हणता येईल. जागोजागी तर तुकाराम मुंढे जातच नाही, त्यांचे कर्मचारी सगळीकडे जातात. पण तुकाराम मुंढे त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि म्हणून हे सगळे अधिकारी कारवाई करत आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आहे की नाही नावाला, त्याच्यामध्ये कोणी सर्टिफिकेट काढायला जातं, कधी कोणी वार्षिक नोंदणी आणि फेरनोंदणी करण्यासाठी किंवा इतर ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या त्या पूर्ण करण्यासाठी अनेक मंडळी त्या कार्यालयामध्ये जात असतील, येत असतील. वर्षातून एकदा जाण्यासाठी, येण्यासाठी, ते कागद काळ्याचे पांढरे करण्यासाठी त्यांचे काही रीतिरिवाज ठरलेले असतील, त्या पद्धतीनं ते करत असतील. पण एक अधिकारी आल्यानंतर हेच अधिकारी आज कर्मचारी रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचं मनुष्यबळ कमी आहे, माझ्या खात्याकडे पैसा नाही, माझ्या खात्याकडे यंत्रणा नाही, माझ्या खात्यातील अधिकाऱ्यांना वाहनं नाही, असे बहाणे न करता या विभागाला इतकं पळवलेलं आहे की जे लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे त्यांचे अक्षरशः धाबे दणाणलेले आहेत. आपण या सगळ्या विषयावर खूप चर्चा होऊन गेल्यानंतर आज चर्चा करण्याचं मुख्य कारण असं आहे की खरोखर जर तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झालेल्या असतील आणि त्यांची जर बदली होणार असेल तर मग लोक काय करतील हा आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या लोकांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंडे झटत आहेत त्यांना पुढं काय करायचं ते लोक ठरवतील. पण आज घडीला तुकाराम मुंढे जी कारवाई करत आहेत ती कायद्याच्या चौकटीत करत आहेत. जे लोक भेसळ करत आहेत त्यांना त्यांची भीती वाटत आहेत. ही भेसळ आपल्या जनसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारी आहे. आपल्या लहान मुलांपासून तो वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्या गोष्टीला तुकाराम मुंढे कोणत्याही कारणाने हात घालत असतील तर त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे. परंतु वेगळ्या पद्धतीच्या वावड्या उठून त्यांच्या कारवाईवर काही जण प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
या प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्याला आपल्याला एकच सांगायचं आहे की शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला मार्ग आहे, अधिकाऱ्याला अधिकार वापरण्याचा मार्ग आहे. ज्यावेळी असं काही लोकांना वाटेल तेव्हा लोक ठरवतील तुकाराम मुंडेंचं काय करायचं. पण आज तुकाराम मुंडे जे काम करत आहेत त्या कामाला मनापासून सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्यातून जर वाईट गोष्टी समोर येत असतील आणि अन्न व भेसळ प्रशासन विभाग जर लोकांना माहीत होणार असेल तर याची इतकी चांगली गोष्ट कोणतीच नाही. प्रश्न हाच आहे, मी म्हटल्याप्रमाणे, की तुकाराम मुंडे आता मागे हटणार नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी अन्नाची नासाडी करायला सुरुवात झालेली आहे. खराब अन्नाची नासाडी करायला सुरुवात झाली. हॉटेलच्या जेवणामध्ये आणि इतर अन्नपदार्थामध्ये जे ड्रग्ज वापरले जातात किंवा केमिकल वापरले जातात ते आता बंद करायला सुरुवात होती आहे. इतकी मोठी धास्ती त्यांनी घेतलेली आहे. टपऱ्यांवरची गुटखा गायब झालेला आहे. ही तुकाराम मुंडेंची दहशत आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये तुकाराम मुंडेंची बदली हा महाराष्ट्राच्या लोकांचा प्रश्न बनला पाहिजे आणि तुकाराम मुंडे यांना किमान त्यांचा कार्यकाळ जो एका IAS अधिकाऱ्याचा कार्यकाळ असतो तो एका ठिकाणी साधारणपणे 3 वर्षाचा असतो. तर 3 वर्षे एका ठिकाणी काम करू दिलं पाहिजे, ही लोकांनी मागणी करायला पाहिजे. मग या सगळ्या चर्चा, गुटख्या लोकांनी 250 कोटीचा जमा केला, हॉटेल मालकांनी पैसा जमा केला, या बंद होतील. किमान 2-3 वर्ष जर एखादा अधिकारी एखाद्या पदावर काम करत असेल आणि त्याचे जर काही रिझल्ट महाराष्ट्राला मिळणार असतील तर ते मिळू द्यावे, एवढीच महायुती सरकारकडे लोकांनी मागणी करावी आणि त्यांच्यासाठी वेळोप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. कारण तुकाराम मुंडे मागे हटणार नाहीत हे आपण म्हटलेले आहे. लोकांनीसुद्धा मागे हटू नये ही एवढी अपेक्षा ठेवून आपण थांबूयात. धन्यवाद. आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.